तर मित्रांनो, आपल्या ह्या दादाने आपल्याला डायरेक्ट व्हिडिओ काढण्यासाठी डायरेक्ट पाठवलेला आहे. तर डायरेक्ट मूर्तीच्या इथे तुम्ही बघू शकता. तर हा आहे आपल्या रंगारी जाळीचा बाप्पा. सो हॅलो गाईज, तर कशा आहेत सर्व? मी तुमचा लाडका आलोक चंद्रका सकपाळ तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या 6व्या ब्लॉगमध्ये. तर आपला 6वा ब्लॉग असा असणार आहे की आपण आज जाणार आहे लालबागला. तर आपण पहिलं दर्शन घेणार आहे आपल्या लालबागच्या राजाचं. त्यानंतर सर्व गणेश गल्ली वगैरे सर्व करणार आहे. तर माझ्यासोबत इकडे भाऊ आहे, दोन भाऊ आहेत आणि एक बहीण आहे. सो आता आम्ही निघालो आहे. आता मी अलिबागवरून 5 वाजता आलेलो. तर आता वाजलेले आहेत 11:15. तर आता डायरेक्ट जाऊया आपण कॉटन रोडला. सो तिकडे जाऊया. आता इथून आम्ही सानपाड्याला, सानपाड्यावरून ट्रेन पकडून CST डायरेक्ट जाऊ. डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. आणि आपला बघूया VIP मधून वगैरे काय झालं तर. आपल्या ताईची ओळख आहे. सो जाऊया तिकडे, भेटतो तुम्हाला. बाय. minutes later. सो गाईज, आता फायनली आपण आलेलो आहे वडाळामध्ये. तर अजून 1-2ची ट्रेन आहे. कोणती? डायरेक्ट CST ना? हां, CST 1-2ची ट्रेन आहे. तर आता वाजले 12:50. तर आता जरा भावाला भूक लागली. तर पहिलं काहीतरी खायला घेतो आणि खातो. भाई आजारी आहे, तरी भावाने आणलाय त्याला. इंजेक्शन दिलं भाईने मजबूत जोरात. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तरी तसंच घेऊन आलो त्याला. तर आता आणि हा काल म्हणजे काल सुद्धा जाऊन आलेला लालबागला वगैरे. तर आज परत आमच्यासाठी खास घेऊन येतो त्याला, कारण भाईची ओळख आहे थोडीफार. सो बोललं चला याला पण घेऊया. तर भाई तसंच उचलून आणला, आजारी होता तसंच. तर जातो आता काहीतरी खायला वगैरे घेतो. आणि दादा आणि ताई तिकडे आहेत. तर ते लोकांना थांबा बोललो तिकडे, आम्ही येतो बोललो जरा काहीतरी खायला घेऊ. सो चला जातो, जरा खायला घेतो, भेटतो डायरेक्ट तुम्हाला. तो मित्रांनो, आता खायला वगैरे घेतलेलं आहे. या भाईला 5 वेळा सांगितलं वडापाव दे भाई. कुठल्या झोपेत आहे काय माहिती, झोपेत आहे, अक्षरशः झोपेत आहे. त्याला 5 वेळा आवाज दिला वडापाव दे. कुठल्या झोपेत आहे काय माहिती. कौन है ये लोग, कहां से आते हैं? बागचे येतात, त्यांना भाई कोल्ड्रिंक देतं, सगळेच आहे. आम्ही उभा आहे त्यांच्या आधी येऊन, तरी सुद्धा भाई देत नाही. काय बोलायचं त्याला. चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरती. ते लोक वाट बघतात. सो चला बाय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण कॉटन रोडला उतरलेलं आणि एवढी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि सीन असं आहे की कोणतीच पब्लिक कुठल्याच पोलिसला ऐकत नाही. तर आता आपण उतरलेलो आणि आपण डायरेक्ट फर्स्ट क्लासमध्येच चढलो, कारण सेकंड क्लासमध्ये काही जागा वगैरे नव्हती. तर डायरेक्ट फर्स्ट क्लासमध्ये चढून आता उतरलो. तर आता निघालो. तर तुम्ही बघू शकता इकडे आहे कॉटन रोडचा राजा. इकडे स्वतः जातो इकडून. तर भेटूया थोड्याच वेळा. तो चला. 15 minutes later. साथ तेरा बस चाहूं मैं, दुआ दी अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना.
सो गाईज आता आपण प्लॅन चेंज झालेला आहे. तर पहिले जातो आपण चिंतामणीला आणि तिकडे जरा खूपच गर्दी आहे कारण VIP गेट बंद केलेला आहे. तर आपल्यासोबत पोलीस आहेत, पोलीस लेडीज आहेत. तर आता पहिले जाऊया चिंतामणीला आणि चिंतामणी करून मग नंतर गणेश गल्ली वगैरे सर्व करून थोड्या वेळानंतर तिकडे जाऊया कारण तिकडे गेट जरा बंद केलेला आहे लालबागचा VIP चा. सो थोड्या वेळ भेटतो तुम्हाला. तर पहिला आता चिंतामणीचं दाखवतो. तर चला. आता आपलं फायनली चिंतामणीचं चरणस्पर्श दर्शन झालेलं आहे. तर आपल्या त्या ताईने आपल्याला आतमध्ये डायरेक्ट VIP मधून एंट्री करून दिली आणि एकदम चांगलं असं चरणस्पर्श दर्शन झालेलं आहे. तर आता जाऊया. आता दुसरी एक ताई आहे, ती ताई येणार आहे, त्याच्यानंतर दुसरीकडे जाणार आहे. तर दुसऱ्या गणपतीला जाऊ. सो तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट दुसऱ्या गणपतीच्या इथे. बघूया पहिले डिसाईड करू कोणत्या गणपतीला जायचं आहे. सो भेटतो तुम्हाला. दिवस चांगले. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बदकचा आपल्या गणपती बघायला. सो जाऊया आपण आतमध्ये. तर तुम्हाला दाखवतो आपल्या बदक चाळीचा गणपती. सो चला दाखवूया डायरेक्ट. इथून जाऊया. तर मित्रांनो आपल्या ह्या दादाने आपल्याला डायरेक्ट व्हिडिओ काढण्यासाठी डायरेक्ट पाठवलेला आहे. तर डायरेक्ट मूर्तीच्या इथे तुम्ही बघू शकता. तर हा आहे आपल्या रंगारी चाळीचा बाप्पा. तुम्ही मागे बघत आणि तुम्हाला मी आता थोडा सिनेमॅटिकसुद्धा दाखवतो. सो चला. तर दादा आपल्या दादाने आपल्याला खूप मोठा म्हणजे बोलतात ना आपला छोटासा चॅनल आहे दादा. तर दादा तू मला एवढा हे दिला म्हणजे काय बोलतात त्याला, तर तू मला एवढा सपोर्ट दिला की तू मला इथे येऊन मूर्ती तुमच्या आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला दिलं. मग तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा काढायला दिली. त्यासाठी मी खूप तुमचा आभारी आहे. तर मी नेक्स्ट टाईमसुद्धा नक्की तुमच्या रंगारी आपल्या बाप्पाला व्हिजिट करीन. सो चला थँक्यू दादा खूप खूप. तर जातो आता. आपल्याला फोनसुद्धा येते ते भावा मित्रांचे. रंगारी चाळीचा आपला बाप्पा आहे. तर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता परत आपण बाहेर जातो आहे. आपले गेलेले आहेत. चला जाऊया आपण. आपले सबस्क्रायबर लोक. सो चला मित्रांनो डायरेक्ट जाऊया बाहेर. 5 minutes later. तर मित्रांनो फायनली आपण VIP गेटने आतमध्ये आलेलो आहे लालबागच्या राजाला. तुम्ही बघू शकता सरळ डायरेक्ट पुढून जाणार आहे आता. तो तुम्हाला दाखवतो. गर्दी आहे थोडी. तो तुम्हाला दाखवतो. भेटतो आतमध्ये डायरेक्ट जाऊन.
सो गाईज फायनली आपलं लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. तर चरण दर्शन नाही झालेलं आहे, तर आपलं असंच झालेलं आहे. तर आणि VIP पण एवढं पण VIP नव्हता, थोडंफारच होतं. गेलो वगैरे म्हणजे जास्त पण VIP नाही, नॉर्मल होता. आता गेलो वगैरे आणि चरण दर्शन वगैरे काय मिळालं नाही. जेवढं मिळालं तेवढं म्हणजे खूप झालं, कारण मी आता पहिलंच वर्ष होतं आणि पहिलं म्हणजे लहानपणापासून ते आत्ता मी 21 वर्षाचा आहे. मला आत्तापर्यंत कधीच आलो नव्हतं इकडे. तर आज पहिलंच वर्ष होतं आणि खूप छान असं दर्शन झालेलं आपल्या लालबागच्या राजाचं. आणि मला म्हणजे आम्ही 10 जण होतो. तर आम्हाला ज्या मागे दिसतात ताई, अक्षता ताई वगैरे, आपल्या ताईच्या मैत्रिणी आहेत. सो त्यांच्यामुळे शक्य झालं एवढं सर्व. आपल्याला चिंतामणीला पण VIP मधून मिळालं, तिकडे पूर्ण चरण दर्शन वगैरे सर्व मिळालं. तर आता जाणार आहे इकडे गणेश गल्लीच्या राजाला. सो तिकडे असंच जाणार आहे, कारण तिकडे काय गर्दी वगैरे नाही. आता सांगितलं आपल्याला ताईने, तर डायरेक्ट आता तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला. चला. 20 minutes later. सो मित्रांनो, तुम्ही बघितला की आता गणेश गल्लीचा आपला राजा बघितला तुम्ही. तर आता तो गणेश गल्लीचा राजा करून आलेला आहे. तर तुम्ही कोण येत असाल तर लवकर या. 20 रुपये द्या आणि VIP माणूस बना. समजलं का? 20 रुपये फक्त, जास्त नाही, 20 रुपये. बाकी काय नाही, या. आता आपण जातो इकडे तेजू काळाच्या गणपतीच्या इथे. तर समोरच आहे, तर आपण तेवढं फिरून यायला लागलं एक्झिटने. तर आता जाऊया तिकडे, तर तुम्हाला तेजू काय दाखवतो, तेजू काय गणपती दाखवतो. सो चला. सो काहीच आता आपण फायनली निघालेलो आहे मरीन लाईन्सला आणि टॅक्सी गेलेली इथून. तर 250 रुपये झालेले आहेत 4 जणांचे. 150 रुपया देगा. काय बोलायचं, 11 मिनिटावरती आहे इथून फक्त आणि 250 रुपये. तर बसलेलो आहे, बघू शकता मागे. तर आता जाऊया डायरेक्ट मरीन लाईन्सला, थोडा वेळ बसू वगैरे, नाश्ता वगैरे काय करू आणि त्यानंतर निघू. मी तर अलिबागला निघणार आहे डायरेक्ट, ते लोक वाशीला जातील. तर चला भेटतो डायरेक्ट मरीन लाईन्सला. सो गाईज फायनली आता आपण आलेलो आहे मरीन लाईन्सला. तर तुम्ही बघू शकता मागे मरीन लाईन्स. आलो आणि लगेच पाऊस चालू झालेला. तर आता परत थोडा वेळ थांबलो इथे झाडाच्या खाली, वडाच्या, आणि पाऊस थांबला लगेच. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30. तर मी म्हणजे आतापर्यंत आपण 5 गणपती बघितले. पहिला आपण चिंतामणीला गेलो, चिंतामणीला आपलं चरण दर्शन झालं. बाकीकडे सगळीकडे म्हणजे असंच झालं. आणि एक हे होतं आपलं त्याची चाळ म्हणून, तो त्यांचा राजा होता. तिकडे तर आपल्याला खूप म्हणजे सन्मान दिला त्यांनी, की खास आपल्यासाठी तिकडे जाऊन आपल्याला त्यांनी म्हणजे व्हिडिओ वगैरे आपल्याला काढायला दिली. सो त्यांचा खूप आभारी आहे मी. आणि त्याच्यानंतर आपण लालबागला गेलो तिसरा. तिकडे आपल्या अक्षताताई म्हणजे जे पोलीस होत्या, तर त्यांनी आपल्याला सहकार्य करून आपल्याला म्हणजे आतमध्ये घेऊन गेले. VIP मधून एंट्री दिली, म्हणजे पूर्णच नाही VIP, नॉर्मल VIP असते, तर तिकडून VIP मधून एंट्री दिली. आणि त्याच्यानंतर गेलो तेजू गायचा. मग तिकडे तेजू गायचा बघितला आणि मग तिकडून आता डायरेक्ट आलेलो आहे मरीनला. तर मरीनला आल्याने आता विचार चालला तर डायरेक्ट घरी जायचा. आता वाजले 5:30. तर आता बोट तर नाही अलिबागला जायची. तर बाकीचे भाऊ वगैरे हे सगळे आहेत, ते सर्व म्हणजे डायरेक्ट वाशीला जातील आणि मी डायरेक्ट अलिबागला जाईन. तर आता मी विचार करतोय पहिलं भाऊजींकडे जायचा.
आणि कारण 7ची बोट आहे, तर 7ची बोट बोलल्यावर आता 5:30 वाजले, तर एवढा वेळ कुठे घालवणार हे समजत नाही. तर बघू आता डायरेक्ट जाईन ताईच्या इकडे, तर फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करेन आणि डायरेक्ट निघून अलिबागला जाईन. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इथपर्यंत तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, गोड अशी कमेंटसुद्धा करा. आणि जर का चुकलं असेल तरी ते सुद्धा मला सांगा कमेंट करून. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी कोणी नाही केलं त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, कारण सबस्क्राईब खूप कमी करतात लोक. सो सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटतो अशाच आपल्या चांगल्या नवीन ब्लॉगमध्ये. तो बाय बाय, टेक केअर. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे बच्चों को गाली सिखानी है. बाय.